नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 आता निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. 7 फेब्रुवारीला मतदान होते. आपण निराज जिल्हा परिषद गटामध्ये आलेले कोळवेरे गावात आलेले. राग गावापासून काही अंतरावर या ठिकाणी मोरजीची वाडी आहे. जुन्या तलावावर आपण या ठिकाणी आलेलो आहेत. ग्रामस्थांची आपण संवाद साधणार आहोत. काय नाव तुमचं? मुरलीधर शिंदे, जगन्नाथ पवार, बाळासाहेब पवार, अवधूत पवार, दत्ता पवार, नवनाथ पवार, गुलाब पवार. दत्ताजीराव, निवडणूक आता ऐन मध्याच्या भूमिकेत आलेली आहे. इथं कोण कोण उमेदवार आणि कशा प्रकारे वातावरण आहे? या ठिकाणी जिल्हा परिषदचे उमेदवार भारती अतुल मस्के आणि पंचायत समितीचे उमेदवार रेखा केदारी आहेत निरेतून. आणि प्रचार चांगल्या पद्धतीने चालू आहे या ठिकाणी. आता जे आपण उभा आहोत तिथं कुठला हा स्पॉट कुठला आहे? हा मोरूची वाडी हे जुनवणं धरण आहे आमचं. आणि ह्या जुनवणे धरणामध्ये गुंजवणीचं पाणी सोडावं अशी आमची इच्छा आहे. काय होईल ते पाणी सोडलं तर? आत्ता काय परिस्थिती आहे धरणाची? या धरणाची परिस्थिती अशी आहे, 2009 साली बापू तालुक्यामध्ये आले आणि आमदार झाले. पण दैवयोगाने विरोधात सत्ता होती महाराष्ट्र राज्यामध्ये, त्यामुळं फारसा काय त्यांना त्या ठिकाणी काम करता आलं नाही. पण 2014 साली बापू परत विधानसभेवरती निवडून आले आणि त्यांना मंत्रिपद भेटलं, जलसंधारण व जलसंपदा. त्या माध्यमातून त्यांनी तालुक्यामध्ये साधारणतः 450 बंधारे सिमेंटचे केले आणि मातीचा उपसा केला. हा मातीचा बंधारा आहे आमचा जुनावणा. तर त्यांना आम्ही बापूंना सांगितलं की बाबा ह्याच्यामध्ये उपसा जर आपण केला तर बऱ्यापैकी पाणी साठल आणि बऱ्यापैकी क्षेत्र ओलिताखाली येईल. परिस्थिती अशी होती, या वाड्या वस्त्यामध्ये वाल्याच्या टँकरनी पाणी आम्हाला यायचं. बॅलर असायचे, 100 बॅलर प्रत्येक वस्तीच्या समोर असायचे काय. आणि जसं का बापूंनी ते जुनावणं खोदलं तिथनं पुढं आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे पाणी मिळायला लागलं. शेतीला पिण्याला ह्याला पाणी मिळायला लागलं. पण काय होतं, या डिसेंबरपर्यंत हे पाणी आम्हाला पुरतं, या नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पावसाचं. त्यानंतर आम्हाला परत दुष्काळ पडतो. उन्हाळ्यामध्ये पाण्याची वनवन भटकंती करावं लागते. मग आमचं म्हणणं आहे, हे गुंजवणीचं जे पाणी चालू आहे या बाळाच्या वाडीच्या शेजारून खाली राखेला पाणी जाते लाईन काय. तर ते आमचं म्हणणं आहे, आमचं काम पहिलं पूर्ण करा. राखेमध्ये त्यांनी काम पूर्ण करत आणलं या, पण तिकडचं पुढचं काम करण्यापेक्षा बाबा आमचं तुम्ही पूर्ण करा आणि मग राखेकडे न्या पाईपलाईन, असं आमचं म्हणणं आहे. आणि जर पाणी जर गुंजवणीचं ह्यामध्ये सुटलं तर इथला शेतकरी राजा सगळा सुखी होईल नाही का. पाणी मिळालं, पाण्यासाठी बऱ्याच दिवसापासून वनवन चालू आहे. या ठिकाणी नोकऱ्या मुलांना MIDCला जावं लागतं. MIDCमध्ये पण चांगल्या बऱ्यापैकी त्यांनी हे केलं, योगदान दिलं आहे बापूंनी. बऱ्यापैकी कंपन्या आलेल्या आहेत MIDC मध्ये पण. तिथं मुलं जातात, तिथं जाऊन आपला उदरनिर्वाह करतात. त्याच्या जोडीला बाबा या ठिकाणी गाई गोठा पालन असेल, त्याच्या माध्यमातून नोकरी नसेल तर त्या माध्यमातून त्यांना उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ह्यात जर पाणी सोडलं, चारा जर झाला गुरांना तर जागच्या जाग्यावर त्यांना दुधाच्या ह्याच्यातून पैसे, कुक्कुटपालन असेल याच्यातून उदरनिर्वाह करू शकतात. काय परिस्थिती आहे पाण्याची बिकट परिस्थिती आहे. मग आता तुमचं काय मागणी काय? काय नाही, मग गुंजवणीचं पाणी आलं पाहिजे एवढंच विषय. आता कोण आणल पाणी? आणू शकतात, हे आपलं शिवतारे बाप्पा आणू शकतात. तुमची काय मागणी? आमची तीच मागणी, गुंजवणीचं पाणी तलाव सुटलं पाहिजे. कोण आणल पाणी? शिवतारी बाप्पू. आमचं पण तेच म्हणणं आहे. काय गुंजवणीचं पाणी या धरणात सुटलं तर ह्या बाजूच्या वाड्या खेड्या ज्या आहेत त्यांना पाणी बहुतेक मिळेल चांगलं. इथं काय शेतीचं उत्पादन काय? शेतीचं उत्पादन आता जे ज्याच्याकडे पाणी आहे ते वेगळं वेगळं काय करतंय. करतात? कुणाचा ऊस आहे, कुणाचे डाळिंब आहे, कुणाचं तुम्हाला सांगतो ही ज्वारी बाजरीची आहे. पण ती पाण्याची धरणात पाणी नसेल तर मग फेल जातं आहे सगळं. पण कधी पाणी सोडलं पाहिजे?
आता गुंजवणीचं ज्यावेळी इकडं पाणी येईल त्यावेळी ह्या धरणात पाणी सुटलं पाहिजे. ही पाईपलाईन मंजूर आहे का? ही पाईपलाईन मंजूर आहे. आम्ही काल विचारलं अधिकाऱ्यांना. काय लोक राग गावातून इकडून म्हणायचे बाबा जुनावण्यात पाणी सोडा तुम्ही, नाही का. पण काय जण म्हणायचे इथं पाणी नाही येणार जुनावण्यामध्ये. मग आम्ही ते लार्सन अँड टुब्रोच्या LNTच्या अधिकाऱ्यांना विचारलं बाबा काय नक्की. तर ते म्हणले इथून सुद्धा लाईन जुनावण्यात आहे काय. तर ते म्हणले आपण चालू करू लाईन काय. त्यांना म्हणलं आमची लाईन चालू करा, नंतर राखाकडे जे जाणार आहे लाईन ते पूर्ण करा असं आम्ही त्यांना बोललो. इथं जर पाणी सोडलं, आता मागच्या काळामध्ये भयानक दुष्काळ होता. आम्ही त्या ठिकाणी 2-3 हजार रुपये टँकरने पाणी घ्यायचं, डाळिंबाच्या बागेला घालायचं काय. आम्ही एप्रिलमध्ये साधारणतः बार धरायचो डाळिंबाचा, आणि 1-2 महिने पाऊस होस्तोवर आम्ही त्याला पाणी घालायचो. लाख 1.5 लाख रुपयाचं आम्हाला त्या बागेला पाणी लागायचं. 1 नंबरचं एक्सपोर्ट होईल असं फ्रूट व्यवसाय येतं. पण काय पाण्याअभावी काही करता येत नाही अशी परिस्थिती आहे. मग दुष्काळ पडला, त्या ओघात त्या बागा जळून गेल्या डाळिंबाच्या, अशी अवस्था झाली इथली. त्या ह्याच्यामध्ये मग चारा छावण्या ही असं करून शेतकऱ्यांनी कशी तरी गुरज जगावली. मग हे जे खोदलं 2014 साली बापू ज्यानं आले निवडून, त्यावेळेस हे जुनावणं खोदलं त्यांनी. खोदल्यानंतर पाणी बऱ्यापैकी साठा झाला काय. आणि मग आमच्या शेतकऱ्यांना पाणी मिळायला लागलं, मग चारा गुरांना, आणि मग बऱ्यापैकी हे व्हायला लागलं लोकांना. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी तुम्ही काय मतदारांना आव्हान करा? मतदारांना आव्हान आम्ही एकच करणार की बाबा जे आपल्यासाठी हे बघतात, नाही का, आपल्यासाठी पाणी जर आणणार असतील, काय अडचण आहे, सगळ्यांनी विचार करून मतदान करावं. तुमचं काय मत आहे? आमचं पण तेच मत आहे. काय फक्त पाण्याचा प्रश्न सुटला तरी इथला शेतकरी सुखी होईल. धन्यवाद.